नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत भिगवण स्पेशल चिलापी फिश करी आणि कुरकुरीत चिलापी फ्राय। भिगवणची खास चव, घरगुती मसाल्यांचा सुगंध आणि ताज्या माशाचा अप्रतिम स्वाद या रेसिपीत अनुभवायला मिळणार आहे। आधी बनवूया झणझणीत रस्सेदार चिलापी फिश करी आणि त्याचबरोबर बाहेरून कुरकुरीत आतून रसाळ अशी चिलापी फ्राय। ही रेसिपी इतकी सोपी आहे की एकदा करून पाहिल्यावर पुन्हा पुन्हा बनवाल। चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। 1 किलो आपल्याला इथं चिलापी फिश घ्यायची आहे। चिलापी फिश स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला हळद, मीठ आणि एका लिंबाचा रस लावून 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवा। हळद, मीठ आणि लिंबाच्या रसामध्ये जेव्हा तुम्ही ही फिश मॅरिनेट कराल तेव्हा चवीला फार छान होते। आता मसाल्याची तयारी करूया। 100 ग्रॅम इथं सुकं खोबरं घ्यायचं आहे आपल्याला। अर्धा चमचा जिरं घ्यायचं, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घ्यायचे, 4 ते 5 लवंग घ्यायच्या, एक काळी वेलची आणि थोडासा जायपत्रीचा तुकडा, 1 चमचा धणे, 1 चमचा तीळ, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1 मूठ कोथिंबीर आणि 4 ते 5 आपल्याला इथं बेडगी मिरच्या घ्यायच्या आहेत। बेडगी मिरच्यामुळे मच्छीची जी करी आपण बनवणार आहोत ती तिखट तर होत नाही पण कलरफुल होते, अगदी छान कलर सुटतो। आता हे जे मसाले आहेत हे साधारण आपण भाजून घ्यायचे आहेत। तीळ आहेत आपल्याला इथं, जिरं घेतलेलं आहे, तीळ घेतलेलं आहे आणि मिक्सरला छान ह्याची पेस्ट होण्यासाठी आपल्याला हे हलकेसे भाजून घ्यायचे। 8 ते 10 मिरी दाणे मी याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि मिरी दाणे, लवंग, दालचिनी, काळी वेलची, जायपत्री आणि 2 ते 3 आपण इथं दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। आता हे खोबरंही आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे। इथं मी कांदा अजिबात घेतलेला नाही आहे फिश करीला। बिना कांद्याची फिश करी करून पहा, सुंदर चवीची होते, फक्त खोबऱ्याचं प्रमाण जास्त ठेवा। खोबरं खरपूस भाजून झालेलं आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरला लावायचे आणि थोडं थोडं पाणी घेत याची पेस्ट करून घ्यायची आहे। मिक्सरला लावून आपण पेस्ट करून एकदम बारीक जेवढी पेस्ट करून घ्याल तेवढी फिश करी एकदम छान घट्टसर होते। तर पहा इथं छान अशी एकदम सिल्की आपण पेस्ट वाटणाची करून घेतली आहे। आता एक पळी तेलावरती आपल्याला ही फिश करी फोडणीला टाकायची आहे। छोटा अर्धा चमचा हळद, छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि छोटा अर्धा चमचा कांदा लसूण मसाला। आणि जेव्हा तेलामध्ये हे पावडर मसाले घ्याल तेव्हा फिश करीला आपल्या तरी फार छान येते आणि कलरही छान येतो। एक पळी तेलावरती फक्त आपण हे फिश करी बनवत आहोत, पहा तुम्ही। आता हे जे वाटण आहे हे वाटण चांगलं 7 ते 8 मिनिटासाठी आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। जेवढं तेल सुटेपर्यंत हे वाटण भाजून घ्याल तेवढी फिश करी चविष्ट, फार छान चवदार होते। तर पहा इथं हे जे वाटण आहे हे वाटण तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलं। आता हे जे फिश आहेत हे आपण करीसाठी जे फिश आपण बाजूला काढलेले आहेत ते आपण घेऊया। आता याच्यावरती थंड पाणी आपल्याला घ्यायचं आहे। जेवढे तुम्हाला किती रस्सा हा घट्ट पाहिजे, किती पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवू शकता। मी थोडासा इथं पातळच रस्सा करणार आहे कारण आज भाकरीबरोबर फिश करी खायची आहे म्हटल्यानंतर भाकरीबरोबर हा रस्सा थोडासा पातळ फार छान लागतो। तर पहा इथं असा ह्या पद्धतीने मी रस्सा ठेवलेला आहे, जास्ती पातळ नाही जास्ती घट्ट नाही। आपली फिश करी उकळते तोपर्यंत आपण फिश फ्रायची तयारी करूया। 2 चमचे आपण इथं कॉर्नफ्लोअर घेतलं आणि 3 चमचे आपण बारीक रवा घेतलेला आहे। अगदी हलकीशी थोडीशी छोटा चमचा हळद, छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि 1 छोटा चमचा कांदा लसूण मसाला घ्यायचा। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हे सगळे मसाले एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही आलं लसूण पेस्टचाही वापर करू शकता। थोडासा आपण कोकमचा आगोळही घेतलं किंवा लिंबाचा रस याच्यामध्ये घेतला तर हे वाटण ओलसर करूनही तुम्ही ही फिश फ्राय बनवू शकता। पण मला अशा पद्धतीने फिश फ्राय आवडते। सुक्या पिठामध्ये फिश घोळवून घ्यायचा आणि तो तळून घ्यायचा। तर पहा इथं फिश मी तळण्यासाठी तयार करून ठेवले आहेत आणि छान असा या पिठामध्ये फिश घोळवायचा। त्याचं पूर्णपणे पीठ आपण झाडून घ्यायचं आणि मग तेलामध्ये सोडायचा। तेल कडकडीत गरम करा आणि कडकडीत गरम तेलावरती हे मासे तळून घ्या, म्हणजे मासे मऊ पडत नाहीत आणि याचं पीठही आपण जे आवरण लावलेलं आहे हे आवरणही एका साईडला होत नाही, बाजूला होत नाही। तर जेवढं तेल तुम्ही कडकडीत गरम करून घ्याल तेवढ्या कडकडीत तेलावरती हे मासे तळून घ्या। गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती हे मासे तळून घ्या। एका साईडने 4 ते 5 मिनिट आणि दुसऱ्या साईडने 4 ते 5
मिनिट असे हे मासे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि पहा इथं छान असा कडक कुरकुरीत हा मासा तळला गेलेला आहे. कॉर्नफ्लोअर घेतल्यामुळे छान या मासे अगदी कडक कुरकुरीत होतात. कॉर्नफ्लोअर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचाही इथं वापर करू शकता. आणि अशा पद्धतीने खरपूस असे सोनेरी कलरवरती हे मासे तुम्ही तळून घ्या आणि मला सांगा याची चव इतकी सुंदर लागते. तुम्ही जर घरी कराल तर या पद्धतीने एकदा मासे करून पहा. छान चवीचे ह्याची करीही होते आणि हे फिश फ्रायही फार छान होतात. पाहून तोंडाला पाणी सुटेल असा हा फिश फ्राय आपला तयार झाला आहे. पहा सुंदर चवीचा हा चिलापी फिश फ्राय होतो. तुम्ही करून पहा. अगदी बिग वन स्पेशल आज आपण इथं ही थाळी बनवलेली आहे. चिलापी फिश करी आणि चिलापी फिश फ्राय. आणि अशा पद्धतीने आपण सगळे फिश तळून घेतलेले आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहूनच तुम्हाला तोंडाला पाणी सुटेल. पहा अजिबातसुद्धा वरती जे आपण पीठ लावलेलं आहे हे पीठ एका बाजूलाही न जाता व्यवस्थित असं पिठाचं कोटिंग आपल्या मच्छीला झालेलं आहे आणि मच्छी चवीलाही फार छान होते. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपल्याला भेटायचं आहे अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा, काळजी घ्या आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनेलला भेट देत राहा. पुन्हा भेटू अशाच छानशा चटपटीत चमचमीत रेसिपीसह. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मंडळी.